नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, शैक्षणिक स्वराज यूट्यूब चॅनलवर आपले खूप खूप स्वागत आहे. आज आपण अभ्यासणार आहोत इयत्ता 8वी विषय इंग्रजी प्रथम सत्र परीक्षा प्रश्नपत्रिका 2024. मित्रांनो, तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनला प्रेस करा. इयत्ता 8वीचा इंग्रजी विषयाचा एकूण 60 गुणांचा हा पेपर असणार आहे. यामध्ये 10 मार्क्स हे तोंडी परीक्षेसाठी व 50 मार्क्स हे लेखी परीक्षेसाठी असणार आहे. ओरल सेक्शन. क्वेश्चन फर्स्ट, लिसन टू द वर्ड्स and tell their spelling orally. Question B, respond orally into sentence for the following situation. Anyone. Question B, speak about the given topic. My dream, popular TV show, serial, the festival I like the most and my favorite game. म्हणजे यापैकी एका विषयावर तुम्हाला 4 वाक्ये बोलायची आहेत. रायटिंग सेक्शन. यामध्ये क्वेश्चन थर्ड, रीड द फॉलोइंग पॅसेज केअरफुली अँड डू द ॲक्टिव्हिटीज गिवन बिलो. म्हणजे खालील उतारा काळजीपूर्वक वाचायचा आहे आणि त्यावर आधारित ॲक्टिव्हिटी पूर्ण करायची आहे. म्हणजे क्वेश्चनचे ॲन्सर्स आपल्याला या ठिकाणी द्यायचे आहेत. यामध्ये क्वेश्चन फर्स्ट, कंप्लीट द सेंटेन्स बाय चूजिंग द करेक्ट ऑप्शन. योग्य ऑप्शन निवडून तुम्हाला वाक्य पूर्ण करायचं आहे. द कॉन्ट्रॅक्टर डीड नॉट स्टेप फॉरवर्ड टू एंटर the house to see it because he had planned it as a gift for the mason. Question second, the contractor arrived at site with the documents of the ownership. Question B, arrange the sentence in a sequence according to the occurrence in the passage. या ठिकाणी 4 वाक्य दिलेले आहेत, त्यांचा क्रम बदललेला आहे. योग्य क्रमाने पॅसेजनुसार तुम्हाला ते मांडायचे आहेत. प्रोव्हाइड द डिस्क्रायबिंग वर्ड्स फॉर द फॉलोइंग फ्रॉम द स्टोरी. या ठिकाणी वाल्स डिस्क्रायबिंग वर्ड्स मीन्स तुम्हाला त्या ठिकाणी त्याचं ॲडजेक्टिव्ह लिहायचे आहे. वीक वाल्स अँड हॅप्पी टोन. क्वेश्चन फोर्थ, रीड द गिवन स्टोरी केअरफुली अँड रिव्ह्यू इट. वरच्यासारखाच प्रश्न आहे. काळजीपूर्वक तुम्हाला ही स्टोरी वाचायची आहे आणि त्याच्यावर काही तुम्हाला क्वेश्चन्स कंप्लीट करायचे आहेत. टायटल ऑफ द स्टोरी, ग्रीडी फार्मर. सजेस्ट अनदर टायटल. दुसरं एक नाव तुम्हाला शीर्षक यासाठी शोधायचं आहे. द मॅजिकल हेन गेव गोल्डन एग एव्हरी डे. क्वालिटीज ऑफ द धनराज. धनराजचे गुण या ठिकाणी लिहायचे आहेत. क्वेश्चन फिफ्थ, ग्रामर. चूजिंग द करेक्ट अल्टरनेटिव्ज. योग्य शब्द तुम्हाला निवडायचा आहे रिकामी जागा पूर्ण करण्यासाठी. ही वॉज वॉन्डरिंग इन द फॉरेस्ट सडनली ही सॉ अ लायन. या ठिकाणी पास्ट टेन्सचं वाक्य आहे, त्यामुळे पास्ट टेन्स आपल्याला या ठिकाणी घ्यावा लागणार आहे. दे कम टू स्कूल क्रॉसिंग द रिव्हर. आयडेंटिफाय द टेन्स. तो आपल्याला टेन्स ओळखायचा आहे. दे कम टू स्कूल बाय पासिंग द रिव्हर. सिम्पल प्रेझेंट टेन्स या वाक्यामध्ये आहे. ॲड अ क्वेश्चन टॅग. शी रिस्क्ड हर ओन लाईफ फॉर अदर्स. डोंट सी अशा पद्धतीने वाक्य होईल. ट्रीज आर आवर बेस्ट फ्रेंड आरंट दे. रिपोर्ट द फॉलोइंग सेंटेन्स इन इनकरेक्ट स्पीच. म्हणजे डायरेक्टचे इनडायरेक्टमध्ये आपल्या ठिकाणी रूपांतर करायचं आहे. ऑप्शन फक्त निवडायचं आहे आपल्याला. क्वेश्चन 2, राजेश शेड आय विल सेलिब्रेट माय बर्थडे टुमॉरो. क्वेश्चन 6, फॉर्म फिलिंग. या ठिकाणी फॉर्म तुम्हाला कंप्लीट करायचा आहे दिलेल्या माहितीच्या आधारे. क्वेश्चन 7, ड्राफ्टिंग अ लेटर. एक पत्रलेखन या ठिकाणी पूर्ण करायचे. त्यासाठी पॉईंट्स आपल्याला दिलेले आहे आणि पॉईंटच्या आधारे या ठिकाणी पत्रलेखन पूर्ण करायचे. थोडक्यात रिकामी जागा भरून हा पत्राचा नमुना त्या ठिकाणी पूर्ण करायचा आहे. क्वेश्चन 8, ऑब्झर्व द फॉलोइंग ट्री डायग्राम अँड राईट द शॉर्ट पॅरेग्राफ ऑफ 5 सेंटेन्स. या ट्री डायग्रामच्या आधारे एक उतारा लेखन आपल्या ठिकाणी करायचं आहे 5 ते 6 वाक्यामध्ये अशा पद्धतीने. क्वेश्चन 9, इंटरव्ह्यू क्वेश्चन्स. या ठिकाणी आपल्याला क्वेश्चन फॉर इंटरव्ह्यू ऑफ स्कूल पिओन. या ठिकाणी शाळेमध्ये सेवकाची नेमणूक करायची आणि त्यासाठी काही क्वेश्चन्स आपल्या ठिकाणी तयार करायचे आहेत आणि पॉईंट्स आपल्याला दिलेले ह्या 5 पॉईंटच्या आधारे क्वेश्चन आपल्या ठिकाणी तयार करायचे आहेत अशा पद्धतीने. क्वेश्चन लास्ट 10, ट्रान्सलेशन. राईट द सेंटेन्स इन युअर मदर टंग. आपल्या मातृभाषेमध्ये आपल्या या प्रश्नांची उत्तरे लिहायची आहेत.
किंवा रूपांतर करायचं आहे, भाषांतर करायचं आहे. ट्रीज आर आवर बेस्ट फ्रेंड, वृक्ष आपले उत्तम मित्र आहेत. कट युअर कोट अकॉर्डिंग टू युअर क्लॉथ्स, अंथरूण पाहून पाय पसरावे. कीप वॉशिंग युअर हँड्स रेग्युलरली, आपले हात सतत धुवत राहा. इन्क्युलेट गुड हॅबिट्स, चांगल्या सवयी आत्मसात करा. आणि लास्ट, प्रॅक्टिस ब्रीथिंग एक्झरसाइज फॉर 50 मिनिट्स एव्हरी डे, दररोज 15 मिनिटे श्वासनाचा सराव करा. धन्यवाद मित्रांनो. तुम्हाला व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनला प्रेस करा. आपण पुन्हा भेटूया पुढील प्रश्नपत्रिकेमध्ये. तोपर्यंत पाहत राहा शैक्षणिक स्वराज यूट्यूब चॅनल. थँक्यू.